नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला प्रकरण 3 राज्यशास्त्रामधील राजकीय पक्ष हे प्रकरण अभ्यासायचं आहे. आता राजकीय पक्ष म्हणजे आपल्या भारत देशामध्ये एकूण राजकीय पक्ष किती आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्ष किती आहेत, प्रादेशिक पक्ष किती आहेत आणि स्थानिक पक्ष किती आहेत, असे वेगवेगळे पक्ष कार्यरत आहेत. अनेक नवीन पक्ष उदयाला येतात, अनेक पक्ष खाली सत्तेवरती न येता पुन्हा ते पक्ष निघून जातात, नवीन पक्ष तयार होतात. अशा प्रकारे अनेक पक्ष आपल्याला बघायला मिळतात. तर या राजकीय पक्षांचं नेमकं काम काय असतं, कशासाठी राजकीय पक्ष असतात आणि राजकीय पक्षांचे नेमकी उद्दिष्ट काय असतं, हे सगळं आपल्याला आज या राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. तत्पूर्वी सांगू शकतो मी का व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वागत स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघून तुम्ही दुसऱ्या मित्रांना सुद्धा बघायला सांगा. जे तुम्ही प्रकरण बघणार आहात, अभ्यासणार आहेत, ते दुसऱ्या मित्राला सुद्धा अभ्यासायला सांगा. कारण याच्यामुळे काय होतंय, तुम्ही सुद्धा अभ्यास कराल आणि तुमचा मित्र सुद्धा अभ्यासाच्या मार्गावरती लागेल. कोरोना करून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. आपण पुढे वाटचाल करायची, आपण थांबायचं नाही. एसएससी बोर्ड हे आपलं महत्त्वाचं वर्ष आहे आणि ते आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. त्या उद्दिष्टाने आपण हे प्रकरण शिकणार आहोत. राजकीय पक्ष. राजकीय पक्षामध्ये आपण सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे व शासन व जनता यातील दुवा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शासन व जनता यातील महत्त्वाचा दुवा आहे हा राजकीय पक्ष. आणि तो कशा प्रकारे कामकाज करतोय ते बघायचं आहे. आणि तुमच्या प्रदेशामधील, तुमच्या भागामधील जो राजकीय पक्ष आहे तो अशा प्रकारे शासनाच्या ज्या धोरणं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवते किंवा नाही, हे तुम्हाला सुद्धा पडताळून बघता येणार आहे. तर या दृष्टिकोनातून राजकीय पक्ष, तुम्ही सुद्धा उद्या आपल्या भारत देशाचे भविष्यामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार होणार आहात आणि म्हणून तुम्हाला ही माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज राजकीय पक्षाची नेमकं काम काय आहे ते आपण बघायला सुरुवात करणार आहोत. तर मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणुकी प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले होते. आता हे संविधान जे आहे, या संविधानामध्ये आपल्याला कशा प्रकारे संविधानाने दिलेले आपल्याला मूलभूत हक्क आहेत ते कशा प्रकारे आपण पालनपोषण करत होते ते सुद्धा बघितलं होतं. त्याच्यानंतर लोकशाही, प्रतिनिधित्व आणि याच्यातील राजकीय दुवा पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, सकाळी उठलो का तुमचे मम्मी किंवा पप्पा बातम्या लावतात, न्यूज चॅनल लावतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या पक्षाची तरी बातमी ऐकायला मिळत असते. तर या प्रकारे ज्या पक्षाची आपण बातमी वाचतो ती पक्षाचं नेमकं कार्यकार सांगितलं जातं, नेमकं काम काय केलं जातं किंवा काय अडचणी आहेत त्यांच्या त्या सांगितल्या जातात किंवा मांडल्या जातात. तर अशा प्रकारे हा जो दुवा आहे हा राजकीय दुवा पक्ष म्हणून समजला जातो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षाचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. बघा हा, राजकीय पक्षांचे जे अस्तित्व आहे ते सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळेच राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. म्हणजे हे राजकीय पक्ष आहेत ते सत्तेसाठी स्पर्धा करत असतात. म्हणजे प्रत्येक पक्ष हा मी कशा प्रकारे चांगला आहे किंवा माझा पक्ष कशा प्रकारे चांगला कार्य करतो, जनतेपर्यंत कसं शासनाच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या कशा प्रकारे पोहोचवतो हे सांगण्याचं एक स्पर्धा तयार होते. आणि या स्पर्धेतून माझा पक्ष चांगला आहे याची स्पर्धा नेहमीच चिरंजीत राहते. तर अशा प्रकारे प्रस्तुत पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तर तुमच्या शाळेमध्ये आणि परिसरात तुम्ही अनेक गट अथवा संस्था कोणत्याही तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील, बरोबर. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेत असते. म्हणजे आपल्या शाळेमध्ये पण बघा, एखादं कार्य करायचं म्हटलं, वृक्षारोपण कार्यक्रम करायचा म्हटला तर 9वीच्या वर्गाला द्यायचं का 10वीच्या वर्गाला द्यायचं, अशा प्रकारे निवड केली जाते. आणि त्याच्यामधून मग किंवा गट पाडले जातात. एकच वर्ग, 10वीचा वर्ग सपोज आपला असेल तर आपल्या वर्गामध्ये गट तयार केले जातात आणि गटानुसार एक एक झाड वाटप करत दिलं जातं आणि त्यांचं संगोपन करायला सांगितलं जातं. मग कुठलं गट चांगल्या प्रकारे त्याचे पालनपोषण करतो त्याला पुरस्कार मिळतो. तर त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये अनेक गट, संस्था, संघटना ज्या असतात त्यांचं काम करण्याचं पाठपुरावा करत असतात. आणि हे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनांविषयी तुम्ही
वाचत असाल आणि जे तुम्ही वाचता आहेत ते म्हणजे काय, तर याचाच अर्थ असा की समाजात प्रत्येका ज्या प्रकारे गट संस्था चळवळींची सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्याचा पुढाकार घेत असतात. तर समाजातील अन्य संस्था संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. म्हणजे बघा, इतर ज्या संस्था आहेत गट आहेत याच्यामध्ये फरक आहे आणि जो राजकीय पक्ष याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच आहेत, परंतु थोडंसं त्यांचं उद्दिष्ट त्यांचं कार्यपद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. आणि ती कशा स्वरूपाची वेगळी आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. का या पार्श्वभूमीच्या आधारित आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे लोक एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. तेव्हा त्या पक्षांना काय म्हटलं जातं, राजकीय पक्ष असं म्हटले जाते. तर राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करण्याच्या लोकांचा गट होय. बघा हा, राजकीय पक्ष काय करतोय की राजकीय पक्ष म्हणजेच निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करण्याच्या गटाचा लोकांचा एक गट होय. तर त्यालाच आपण राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. सत्ता मिळवणे. आता सत्ता मिळवणे म्हणजे काय, तर राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप हे निकोप असावे. बघा, तुम्हाला बऱ्याचशा वेळेस आपण न्यूज चॅनल बघितलं का राजभवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये अनेक प्रकारे आपल्याला एकमेकांमध्ये दोन पक्षांमध्ये वादविवाद बघायला मिळतात. पण ते वादविवाद म्हणजे अगदी मारामारी किंवा अशा प्रकारचे नसतात. तर ते एक चांगला निर्णय घेण्यासाठी तडजोड तयार केली जाते किंवा चर्चा तयार तिथे होते. तर ही चर्चा नेहमी चांगल्या दृष्टिकोनातून केली जाते. त्याच्यातलं चांगलं काय आहे त्याचा उहापोह होतं आणि त्यानंतर योग्य तो मार्ग किंवा योग्य तो निर्णय घेतला जातो आणि त्याच्यावरती बहुमत सिद्ध केलं जातं आणि त्यानंतर एखादा निर्णय असेल तो पूर्णपणे अंमलात आणला जातो. तर अशा प्रकारे या राजकीय पक्षाच्या विचारसरणीचा आधार काय आहे तो आपण बघणार आहोत. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. प्रत्येक राजकीय पक्ष हा एकाच विचाराचा किंवा एकाच विचारसरणीचा नसतो. प्रत्येक राजकीय पक्षाचा विचारसरणी वेगळी असते. जसं आपलं महाराष्ट्रामध्ये बघितलं तर शिवसेना हा पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष म्हणून आहे. त्याच्यानंतर मनसे आहे. या दोन्ही पक्षांचं सुरुवातीला एकत्रच होते, नंतर ते अलग अलग झाले. त्यांची विचारसरणी जुळली नाही म्हणून ते वेगवेगळे झाले. म्हणजेच आपापली विचारसरणी घेऊन एक एक पक्ष पुढे आपलं कामकाज बघत असतो आणि त्यामुळे मनसेचं विचारसरणी वेगळी आहे, शिवसेनेची वेगळी आहे. त्याच्यानंतर काही राष्ट्रीय पक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजेच काँग्रेस पक्ष झाला, भारतीय जनता पक्ष झाले. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष आहेत. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षांची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. म्हणजे असं नाही की मी शिवसेनेमध्ये जाणार किंवा मनसेमध्ये जाणार किंवा भाजपामध्ये जाणार किंवा काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्येच मी जाणार, तसं नाही. तुम्हाला वाटेल ज्या पक्षाची विचारसरणी आवडली त्या पक्षामध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला ज्या पक्षाची विचारसरणी आवडली त्या पक्षामध्ये तुम्ही जाऊन त्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याकडे बघा, आपल्या ठाणे शहरामध्ये आज बघायला गेलात तर अनेक प्रकारचे फलक लावले जातात. का आता वीज बिलाचा प्रश्न ग्राह्य धरला जातो. हा वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक पक्ष पुढे आलेले आहेत. का वाढीव बिल जे आलेलं आहे जनतेला ते कॅन्सल करावं, ते जनतेला भरायला नको. अशा प्रकारचे अनेक लोकांनी पक्षांनी पुढाकार घेऊन जनतेला आपलं मत सांगितलेलं आहे, आपल्या पक्षाचं मत सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्यालाच त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. बघा, पुन्हा एकदा वाचतो. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखी दिसते. आधुनिक काळात म्हणजे आताच्या कालावधीमध्ये विचारसरणी ह्या बऱ्याच पक्षांची सारखी दिसते. पूर्वी मात्र वेगळं होतं. हिंदूंचं किंवा मुसलमान लोक असतील तर मुसलमान लोकांचं किंवा ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन, जैन असेल तर जैन, अशा धार्मिक आधारावरती पक्षांची
कार्यकारिणी होती, परंतु आता बदलले. आधुनिक कालावधीमध्ये आपल्याला बदल दिसतोय. तर हा बदल कशा स्वरूपाचा आहे ते आपण बघणार आहोत. आधुनिक काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी ती सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीच्या आधारित फरक करणे अवघड झालेले आहे. तर ते आता पुढचा जो पक्ष आहे तो पक्ष कार्यक्रम. पक्ष कार्यक्रम कशा स्वरूपाचे असतात? विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळावी की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तर कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात. म्हणजे पक्ष, ज्या पक्षाला सत्ता मिळालेली आहे ते पक्ष काय करतात का त्यांना जो मिळालेला पक्षाचा कार्यभार आहे तो व्यवस्थित निश्चितपणे सरकारची जी कामं आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी तो पक्ष कार्यरत करतो किंवा सत्ता मिळवण्यासाठी करतो. परंतु ज्याला सरकार स्थापन करता येत नाही, ज्या पक्षाला पाठिंबा मिळत नाही, ते पक्ष काय करतात का लोकांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अशा प्रकारे राजकीय पक्ष हे आपला कार्यक्रम आखत असतात. आणि सरकार स्थापन करणे. सरकार स्थापन करणे म्हणजे काय? राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात या आणि देशाच्या राज्यकारभार करतात. अर्थातच हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. म्हणजे निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं अशा पक्षाला सरकार स्थापन करता येतं. व ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही, बघा ही दोन वाक्य खूप महत्वाची आहेत. ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचं सरकार स्थापन होतं व ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असतं. अशा प्रकारे आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळावं लागतं व ज्याला बहुमत मिळत नाही त्याला विरोधी पक्षामध्ये जाऊन बसावं लागतं. अशा प्रकारे सरकार स्थापन केलं जातं. त्याच्यानंतर शासन आणि जनता याच्यातील दुवा. राजकीय पक्ष म्हटलं तर या राजकीय पक्षामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून राजकीय पक्षाला कार्यभार करायचं असतं. मग राजकीय पक्ष शासन आणि जनता याच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. पुढे बघा, वर्तमानपत्रांमधील काही बातम्या तुम्हाला वाचता आहेत. त्या बातम्यांमधून आपल्याला नेमकं काय कळतंय? दोन बातम्या दिलेल्या आहेत. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. म्हणजे बघा, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कोणी एकत्र आले तर विरोधी पक्ष नेते आहेत ते एकत्र आले आणि मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. म्हणजे त्यांना सांगायचं काय आहे का सत्ताधारी पक्ष आहे तो शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत नाहीत किंवा शेतकऱ्यांना योग्य तो न्यायनिवाडा देत नाहीत आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष एकत्र येतात आणि ते सांगतात का पक्ष तुम्हाला कशा प्रकारे डावललं जातं किंवा तुम्हाला कशा प्रकारे पक्षाचं लक्ष विचलित झालेलं आहे हे सांगितलं जातं आणि आमचा पक्ष कशा प्रकारे चांगला आहे हे सांगितलं जातं आणि जर तुम्ही आम्हाला निवडून दिला तर आमचा पक्ष तुमच्यासाठी काय काम करू शकतो हे तिथे मांडून दिलं जातं. अशा प्रकारे बातम्या आपल्याला पेपरवरती किंवा न्यूज चॅनलवरती बघायला मिळतात. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागामध्ये संवाद यात्रांचे आयोजन केलेले असते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कृषीविषयी ज्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातात व ग्रामीण भागांमधल्या लोकांशी चर्चा संवाद केले जातात व तुम्हाला काय पाहिजे, काय हवं आहे त्या दृष्टिकोनातून त्याप्रमाणे सरकार आपले कार्यक्रम आखत असते. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले तर विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल? तर बघा, एखाद्या आरोग्य डिपार्टमेंटला आपण भेट देणार, त्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अडचणी समजून घेणार, तिथे पुरेसं मनुष्यबळ आहे किंवा नाही किंवा यंत्रसामुग्री आहे किंवा नाही किंवा तुमच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेणार आणि त्यानंतर जनतेला कशा प्रकारे तुम्ही सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत किंवा तुम्ही का पुरवल्या जात नाहीत किंवा अडचणी काय ह्या समजून घेतल्या जातील आणि त्याच्यावरती उहापोह करून चांगलं काय आहे ते विरोधी पक्षनेता काम करत असणार. विचार करा आणि लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. बघा, आता आपलं लोकशाही आहे ती कशी आहे तर पक्षांची आहे. म्हणजे वेगवेगळे पक्ष एकत्र येतात आणि त्यांची आघाडीचं सरकार स्थापन करतात किंवा ज्या पक्षाला बहुमत मिळतो तो पक्ष सरकार स्थापन करतो. तर अशा प्रकारे पक्षाचं राजकारण आपल्याकडे बघायला मिळतं जास्तीत जास्त प्रमाणात. तर अशा प्रकारचं महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी सांगितलेलं का पक्षविरहित लोकशाही सुद्धा
चांगल्या प्रकारे अंमलात आणून कार्यरत असू शकते. तर आधुनिक काळाची अशी लोकशाहीची आणायची असेल तर काय करावे लागेल हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, भारतामधील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप होत चाललेले आहे. म्हणजे पूर्वीचे पक्ष कशा प्रकारे कार्यरत होते आणि आताचे पक्ष कशा प्रकारे कार्यरत आहेत हे आपल्याला याच्यामधून बघायला मिळते. तर पहिल्यामध्ये बघूया आपण, स्वातंत्र्य उत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजे 1947 मध्ये आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि 1950 पासून निवडणुका चालू झाल्या. तर 1950 मध्ये सुरुवातीला काँग्रेस पक्ष हा एक प्रबळ पक्ष म्हणून होता आणि दावेदार म्हणून होता. काही अपवाद वगळता केंद्र आणि राज्य पातळीवरती या पक्षाला बहुमत मिळत होते. म्हणजे प्रत्येक भारतामध्ये साधारणतः आता 28-29 आहेत, पण सुरुवातीला 28 होते. तर 28 राज्यांमध्ये काँग्रेस हा पक्ष चांगल्या प्रकारे कार्यरत होता व केंद्रामध्ये सुद्धा होता. म्हणजे अशा प्रकारे केंद्र आणि राज्य पातळीवरती पक्षाला बहुमत मिळत होते. कोणत्या पक्षाला? तर काँग्रेस या पक्षाला. तर भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती, मजबूत होती. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणून होते. काय होते? एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणून होते किंवा एक पक्ष पद्धती असं सुद्धा याला म्हणता येईल. एक प्रबळ पक्ष पद्धतीलाच 1977 मध्ये आव्हान दिले गेले. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं. म्हणजे हे आव्हान काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन दिले. हे आव्हान जे होते ते आव्हान काँग्रेस 77 पक्षाने एकत्र येऊन दिले होते. म्हणजे अशा प्रकारे 1977 नंतर एक प्रबळ पक्ष जो होता काँग्रेस हा सारखा निवडून येत होता, तो नंतर हळूहळू परिस्थिती बदलली. 1989 मध्ये 89च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. म्हणजे 1950 पासून तर साधारणतः 89 पर्यंतचा कालावधी होता किंवा 77 पर्यंतचा कालावधी होता, त्यावेळेस एक प्रबळ पक्ष पद्धती होती. म्हणजे एकच काँग्रेस पक्ष निवडून यायचा आणि त्यांचंच सरकार स्थापन केलं जायचं. परंतु नंतर काळ बदलला. काळ बदलल्यामुळे लोकसभेमध्ये निवडणुका ज्या झाल्या त्या राजकारणात एकाचेच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली व त्यानंतरच्या काळामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. म्हणजे अनेक पक्ष, म्हणजे एकाच पक्षाला बहुमत मिळालं नाही, मग दुसऱ्या पक्षाला सोबत घ्यायचं. जसं आता महाराष्ट्रामध्ये आहे, शिवसेना पक्षाचं सरकार स्थापन केलेलं आहे, पण ते एकाच पक्षाचं सरकार नाही, तर 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही अपक्ष सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे एकत्र येऊन आणि आघाडीचं सरकार स्थापन केलेलं आहे. तर हे आघाडीचं शासन स्थापन करण्याची सुरुवात ही झालेली आहे. ती कधीपासून झालेली आहे? तर 1989 पासून. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1989 पासून ही सुरुवात झालेली आहे आघाडी सरकारची. मग आघाडी सरकार म्हणजे काय? अनेक पक्ष, 2 किंवा 2 पेक्षा जास्ती पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, याला आघाडी सरकार असं म्हणतात. मग अशा प्रकारचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. सुरुवातीला कोणी केले? भारतीय जनता पक्षाने पण केले आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. म्हणजे आघाडी सरकार म्हटलं का ते सरकार जास्ती काळ टिकत नाही, अशा प्रकारची एक समज होती समाजामध्ये. हा समज पूर्णपणे खोटा ठरवला. कोणी? तर जनता पक्षाने आणि काँग्रेस पक्षाने. त्यांनी आघाडी सरकार स्थापन करून सुद्धा चांगल्या प्रकारे राजकारण किंवा सरकार स्थापन केलं आणि 5 वर्ष सरकारची सेवा केली. अशा प्रकारे आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आहे. म्हणजे सुरुवातीला भाजप सरकार आल्यानंतर जास्त काळ ते टिकू शकले नाही, म्हणजे कधी 1977च्या अगोदर. परंतु नंतर मात्र आघाडीचे सरकार सुद्धा 5 वर्ष चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळू लागला. म्हणजे ही गोष्ट आता राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आहे. यामध्ये आपल्याला राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती व बहुपक्ष पद्धती, ह्या 3 पक्ष पद्धती आपल्याला इथे समोर दिसत आहेत. माहिती आहे का तुम्हाला? याच्यातून आपल्याला त्या अभ्यासायच्या आहेत. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हणतात. एक पक्ष पद्धती. तुम्हाला रिकाम्या जागा किंवा चुटकी बरोबर साठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या तिन्ही व्याख्या ते नीट लक्षात ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा वाचतो. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हणतात. 2. राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून
कधी सपोज भाजप तर कधी काँग्रेस, असे आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा त्या शासन पद्धतीला द्विपक्षीय पक्ष पद्धती असे म्हणतात, द्विपक्षीय पद्धती असे म्हणतात. तिसरं आहे, अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात. बघा हा, अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचाच कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. कुठलाही पक्ष एक प्रबळ दावेदार म्हणून ठरत नाही. यावेळेस काय होत आहे, अशी पद्धती जी आहे ती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. ही पक्ष पद्धती कशी ओळखली जाते, बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. मग भारतामध्ये बहुपक्ष पद्धतीची राजवट आहे, सरकार आहे, लोकशाही आहे, हे आपल्याला बघता येते. राजकीय पक्षांच्या प्रमुख दोन आघाड्या इथे दिलेल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा. मी तुम्हाला दोन्ही पक्षांच्या याद्या देत आहोत, ते तुम्ही लिहून काढायचे आहेत किंवा तुम्ही पॉज करायचा आहे व्हिडिओ आणि तो लिहून काढायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूया राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए, आणि नंतर बघणार आहोत ती संयुक्त पुरोगामी आघाडी. पहिल्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे, त्याची यादी आहे ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. ह्या पक्षांची नाव आहेत बघा, राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए. एनडीए हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला इंग्रजी नाव पटकन लक्षात राहतात म्हणून. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, त्याच्यामध्ये कोणकोणते पक्ष येतात तर हे तुम्हाला तुमच्या समोर दिसतात, ते लिहून घ्यायचे. भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी म्हणून नावाने ओळखतो आपण, शिवसेना, लोक जनशक्ती पक्ष, शिरोगमी अकाली दल, राष्ट्रीय लोक समाज पक्ष, अपना दल, नगर पीपल केंद्र, अखिल भारतीय MRI काँग्रेस, नॅशनल पीपल पक्ष. अशा प्रकारचे हे जे पक्ष आहेत, या पक्षांची नावं तुम्ही लिहून काढायची आहेत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून या यादीमध्ये येतील. पुढचं आहे संयुक्त पुरोगामी आघाडी. हे आहे संयुक्त पुरोगामी आघाडी UPA. बघा पान नंबर 83 वरती तुम्हाला दाखवलेलं आहे का संयुक्त पुरोगामी आघाडी. त्या पक्षांची नावं कोणती, तर ही नावं तुमच्या समोर दिसतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम. या दोन्ही जे संयुक्त पुरोगामी आपल्याला पुढे बघायचंच आहे राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामध्ये ह्या दोघांचं फरक काय, विचारसरणी कशा प्रकारचे, वेगळ्या विचारसरणीतले हे पक्ष आहेत. तर दोन्ही ह्या विचारसरणी वेगवेगळ्या आहेत. एक आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि एक संयुक्त पुरोगामी आघाडी. अशा प्रकारचे विचारसरणीतले हे पक्ष दोन गट साधारणतः होतात. हे गट कसे स्थापन केले जातात किंवा त्यांना कशा प्रकारे मान्यता दिली जाते ते आपण बघणार आहोत, हेही जाणून घ्या. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात. बघा हा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. म्हणजे एक निकष आहेत, कोणीही जाऊन कुठलाही आपला पक्ष स्वतःचा स्थापन करू शकत नाही. तर त्यासाठी निवडणूक आयोगाने जे मान्यता दिलेल्या आहेत किंवा त्यांनी जे केलेल्या निवडणूक आयोगाने जे स्पष्ट केलेल्या याद्या आहेत किंवा निकष आहेत त्याची पूर्तता करावी लागते आणि तरच त्यांना राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. मग राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं ते सुद्धा तुम्हाला याच्यातून चांगल्या प्रकारे सांगता किंवा ओळखता येईल. अ मध्ये एक बघूया आपण, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा यांच्या मागील निवडणुकांच्या किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. कळालं. बघा 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसभा किंवा विधानसभा मागील निवडणुकांमध्ये किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीमध्ये कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आणले पाहिजे, तर तुम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळते. किंवा दुसरी अट आहे, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांतून तसेच किमान 3 राज्यांमधून, 3 राज्य म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश किंवा गुजरात, अशा प्रकारे कोणत्याही 3 राज्यांमधून तुम्हाला उमेदवार निवडून आणणे आवश्यक असते. 3 राज्यांमधून जर तुमचे निवडणूक प्रतिनिधीमधून निवडून आले तर तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. पुढे बघूया, प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केलेले आहेत. हे प्रादेशिक पातळीचे कसे आहेत ते आपण बघूया. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते.
पहिल्यासारखंच आहे इथेही. दुसरं आहे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. म्हणजे जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये किमान 3 तरी सदस्य आपल्याला निवडून आणता आले पाहिजेत, तर आपल्याला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते निवडणूक आयोगाची. भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊया. पहिल्यांदा आपण सुरुवातीला राष्ट्रीय पक्षांची ओळख करून घेणार आहोत. आता राष्ट्रीय पक्ष इथे मी मुद्दाम म्हणून तुम्हाला फळ्यावरती दाखवतोय. राष्ट्रीय पक्ष एकूण किती आहेत तर 7 आहेत. 7 मधला पहिला आहे हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, दुसरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तिसरा आहे भारतीय जनता पक्ष, चौथा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष आणि सहावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तृणमूल काँग्रेस पक्ष. अशा प्रकारचे एकूण 7 पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष म्हणून कामकाज करतात. पण ही यादी कधीची आहे? 13 डिसेंबर 2016 ची आहे. आपल्याला या संदर्भानुसार ही यादी घेतलेली आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते त्यांची स्थापना कधी झाली हे महत्वाचे आहे. प्रत्येक पक्ष तुम्ही लिहून ठेवा आणि पक्षाच्या पुढे त्या पक्षाची स्थापना लिहा आणि स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष कोण होते किंवा संस्थापक कोण होते ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1985 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. बघा, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण बघितलं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणत होतो? एक प्रबळ पक्ष म्हणून म्हणत होतो किंवा त्या काळची परिस्थिती होती ती एक प्रबळ पक्ष दावेदार म्हणून ओळखला जात होता. तर काँग्रेस पक्ष हा एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला होता व धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास व दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षांचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. आणि त्यामुळे या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांच्या आधारित यावर या पक्षाचा विश्वास आहे आणि या पक्षाने ही उद्दिष्ट धरून या पक्षाने चांगल्या प्रकारे साधारणतः 49 वर्ष कार्यकाल या सरकारच्या स्थापनेमध्ये त्यांचं सरकार स्थापन केलं होतं. अशा प्रकारचा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. पुढचा बघूया भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवरती आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 मध्ये झाली. लक्षात राहील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली तर 1925. त्याच्यानंतर सुरुवातीचा आपण बघितला राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याची स्थापना कधी झाली? 1885. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतातला हा एक जुना पक्ष आहे व मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्यरत करतो व या पक्षाचे भांडवलशाहीला विरोध आहे. हे महत्वाचं आहे. बघा, आपण सुरुवातीला दोन याच्यामध्ये बघितलं, राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आणि संयुक्त पुरोगामी आघाडी UPA या पक्षाच्या 2 प्रकारचे पक्ष पद्धतीचे विचारसरणीचे पक्ष पद्धती बघितल्या. त्याच्यामध्ये भांडवलशाहीला विरोध करणारा हा पक्ष आहे. आणि 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. म्हणजे दोन्ही पक्ष, चीन आणि सोव्हिएत युनियन हे दोन्ही पक्ष साम्यवादीच आहेत, पण कोणाचे नेमके विचार आपण घ्यायचे यावरून त्या पक्षामध्ये आपापसामध्ये भांडणं झाली आणि त्यापासून 2 पक्ष तयार झाले. एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष पण तो मार्क्सवादी म्हणून. अशा प्रकारचे 2 पक्ष आहेत. ते पुढचा पक्ष आपण पुढे बघणार आहोत. तर यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. त्याची स्थापना कधी झाली ते आपण पुढे बघणार आहोत. तिसरा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. बघा, हा याची स्थापना तुम्हाला 3 वेळा दिसते, पण नाव नीट लक्षात ठेवायचं आहे. भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना कधी झाली? 1951 मध्ये झाली
व 1977 मध्ये स्थापन झालेला जनता पक्षात, बघा पुढे काय म्हटलंय, जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. जनता पक्ष वेगळा आणि भारतीय जनसंघ पक्ष वेगळा. मग यांची स्थापना तुम्हाला विचारली तर असं कन्फ्यूज नको व्हायला, 51 लिहू, 77 लिहू का 80 लिहू. म्हणून पक्षाचं नाव नीट लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतीय जनता पक्षामध्ये जनसंघ विलीन झाला, परंतु जनता संघाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष पुन्हा फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला आणि जो आजही कार्यरत आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेब या पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि भारताचे पंतप्रधान आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवरती या पक्षाचा भर आहे. अशा प्रकारे हा भारतीय जनता पक्ष आजही आपल्या भारत देशाची सरकार स्थापन केलेलं आहे. चौथा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. बघा दोन्ही पक्षांची चिन्ह जवळजवळ सारखी आहेत, थोडासा बदल आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये विळा, कोयता आहे, विळा आहे आणि त्याच्यामध्ये कणीस दाखवलेलं आहे ज्वारी बाजरीचं. आणि याच्यामध्ये मार्क्सवादी जो आहे त्याच्यामध्ये विळा आणि हतोडी आहे. तर अशा हंबार आहे. तर समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हित संबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे मूळ धोरण आहे. बहुजन समाज पक्ष, याच्यामध्ये सुद्धा तोच आहे, थोडासा विचार बदललेला आहे. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि पहिला होता तो मार्क्सवादी विचारसरणीचा. हा बहुजन समाज विचारसरणीचा पक्ष आहे आणि याच्यामध्ये विचार कोणाकोणाचे आहेत तर गौतम बुद्धांचे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, तर अशा प्रकारे महात्मा फुलेचे आहेत किंवा छत्रपती शाहू महाराजांचे विचार हे समाजवादी विचारसरणीचा पक्ष हा आहे. व बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. प्रत्येक पक्षाची स्थापना लक्षात ठेवायची आहे. भारतीय जनता पक्षाच्या 3 वेळा स्थापना झाल्या, त्यामध्ये कोणकोणत्या पक्षांची स्थापना झाली ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर 1984 मध्ये बहुजन समाज पक्षाची स्थापना झालेली आहे आणि या पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन म्हणजेच दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचा समावेश या बहुजन या शब्दामध्ये होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे मूळ उद्दिष्ट आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक जे आहेत, गरीब आहेत, दीन दलित आहेत, या लोकांसाठी हा पक्ष कामकाज बघतोय. पुढचं आहे 6वं, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष काँग्रेसमधूनच बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. बघा स्थापना कधी झाली? 1999 मध्ये झाली. आणि ही जी स्थापना कोणी घडवून आणली तर माननीय शरद पवार यांनी. तर हे सध्याची स्थापना करताना संस्थापक आहेत आणि ते आजही कार्यरत आहेत, ते आजही अध्यक्ष आहेत पक्षाचे. तर काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली व लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आधारावर पक्षाचा विश्वास आहे व काँग्रेस पक्षाबरोबरच युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेवर होता. कुठला पक्ष? राष्ट्रवादी. त्याचं चिन्ह आहे घड्याळ. तर 1999 ते 2014 पर्यंतचा काळ महाराष्ट्राच्या सत्तेवर होता. कुठला पक्ष तुम्हाला विचारला जाऊ शकतो? काँग्रेस पक्ष. आणि कुठल्या राष्ट्रामध्ये? तर महाराष्ट्रामध्ये. कधी? कालावधी कोणता? तर 1999 ते 2014. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळामध्ये हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक पक्ष घटक म्हणून ओळखला जातो. 7वा आहे तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेस. तृणमूल म्हणजे काय? तृण म्हणजे गवत किंवा फुलं, अशा प्रकारचं तो त्यांचं चिन्ह सुद्धा तसंच आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली व 2016 साली मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली.
म्हणजे त्यांनी निकष पूर्ण केले 2016 मध्ये, म्हणून त्यांना राष्ट्रीय पक्षाची स्थापना मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. पुढे बघूया, लोकसभा निवडणुकांमध्ये 2009-2014 मधील राष्ट्रीय पक्षांची मिळवलेल्या जागा व त्याचप्रमाणे 2019 मध्ये किती जागा मिळवल्या त्या सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. 2009, 2014 आणि त्याच्या पुढेच पुस्तकामध्ये तुम्ही लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2019 मध्ये किती जागा मिळवल्या, त्याच्यामुळे त्याच्या चौकटीमध्ये पुढे पुढे तुम्ही लिहायचं आहे. तर ह्या ज्या जागा आहेत म्हणजे कोण खासदार कशा प्रकारे निवडून आलेले आहेत, या पक्षांचे खासदार कशा प्रकारे निवडून आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 2009 मध्ये 206 खासदार निवडून आलेले आहेत व 2014 मध्ये फक्त 44 आलेले आहेत व 2019 मध्ये, पुढे लिहून घ्या, 2019 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार किती निवडून आलेले आहेत, 52. म्हणजे थोडंसं खालावलंय 2014 ला आणि पुन्हा वरती आलेलं आहे, 2019 मध्ये 52 झालेले आहे. पुढे बघूया, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2009 मध्ये 4, 2014 मध्ये 1 आणि 2019 मध्ये 2. आलं लक्षात. भारतीय जनता पक्ष बघा, भारतीय जनता पक्ष बीजेपी नावाने आपण ओळखतो, 116 आहेत. 2009 मध्ये किती आलेत खासदार, 116. 2014 मध्ये म्हणजे या पक्षाने प्रगती केलेली दिसते आपल्याला, 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये 303 खासदार निवडून पंतप्रधान माननीय मोदी साहेब हे आजही कार्यरत आहे. पुढचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. 2009 मध्ये 16 खासदार, 2014 मध्ये 9 आणि 2019 मध्ये 3. पुढचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. 2009 मध्ये 21, 2014 मध्ये एकही जागा मिळाली नाही आणि 2019 मध्ये पुन्हा थोडीशी बढती मिळालेली आहे, 10 खासदार निवडून आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 2009 मध्ये 9 खासदार, 2014 मध्ये 6 आणि 2019 मध्ये 5. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. शेवटचा आहे तृणमूल काँग्रेस. याच्यामध्ये दिलेलं नाही पण आपला 7वा जो पक्ष आहे तो तृणमूल काँग्रेस आहे. त्याचे 2009 मध्ये 19 आहेत खासदार व 2014 मध्ये 34 आहेत, लिहून घ्यायचे तुम्ही, व 2019 मध्ये 22 आहेत. अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाने वेगवेगळे खासदार निवडून दिलेले आहेत. पुढे आपण अभ्यासणार आहोत. आपण ह्या बातम्या बघतोय, तुम्हाला ज्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आपल्याला वाचायला मिळतात त्या बातम्या वाचून तुम्हाला काय कळतंय ते बघायचं आहे. तामिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यापूर्वी मुहूर्त कशाला, कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी कायदा, लोकशाही पोषक, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, पीडीपी व भाजपची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले पक्ष गाठले. अशा प्रकारच्या या ज्या बातम्या आहेत ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या राजकीय पक्षाच्या ज्या बातम्या आहेत या वर्तमानपत्रातून तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्याची विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांची बाबतची माहिती आपल्याला समजते. ही माहिती आपण, हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का, राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवरती दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात असे का, तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊ. भारताच्या 4 देशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत. कारण प्रादेशिक पक्ष हे खूप आहेत. किती आहेत प्रादेशिक पक्ष? 26 आहेत. 26 प्रादेशिक पक्ष आहेत. तर हे 26 प्रादेशिक पक्षांची आपल्याला इथे ओळख करून घ्यायची. धावतं ओळख करून घेणार आहोत येथे आपण. भारताच्या विविध प्रदेशांमध्ये विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यामधील विविधता असणारे लोक, प्रादेशिक पक्ष व त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशांच्या भौगोलिक स्वरूपातही काही विविधता आणि महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलेला असेल. महाराष्ट्रात जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षाही वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भौगोलिक सांस्कृतिक विविधता आपल्याला बघायला मिळते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयता भावना निर्माण होऊन
काही काळानंतर तिच्यामध्ये अस्मिता निर्माण होऊन लागली, त्यामधून प्रादेशिकता निर्माण होते व लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा विकास प्राधान्याने विचार करू लागतात व आपली भाषा, आपले साहित्य, आपली परंपरा, सामाजिक सुधारणा, इतिहास, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे विचार घेऊन आणि सांस्कृतिक विचारसरणी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो. त्यातूनच भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते व आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामुग्री, रोजगाराच्या संधी व आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. यामध्ये अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न व त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट चळवळीच्या निर्माण होतात. या सर्वांचाच हेतू एकच असतो, तो म्हणजेच आपल्या प्रदेशाच्या हितासंबंधी जतन करणे. मग अशा प्रकारे प्रादेशिक पक्ष उदयाला येतात, ते आपण बघणार आहोत. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यांचं उद्दिष्ट काय असतं बघा, पुन्हा एकदा वाचतो. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे व त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो, तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन राष्ट्रीय राजकारणावरती आपली छाप पाडतात व प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देत असतात. तर अशा प्रकारे हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्ता आवश्यक असते. स्वायत्ता म्हणजे काय, केंद्रामध्ये सुद्धा त्यांना आवश्यकता असते. तर संघ राज्याला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतो. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरतीच हाताळाव्यात, सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी, प्रशासनाच्या हाती, व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप, मात्र सुरुवातीच्या वेळेस स्वरूप वेगळं होतं आणि आता बदलतं स्वरूप आहे ते वेगळं आहे. ते कशा स्वरूपाचं आहे ते बघणार आहोत. स्वातंत्र्य उत्तर काळापासून त्या भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले, परंतु त्यांच्या स्वरूपामध्ये भूमिकेमध्ये मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. एक, सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीरता चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, स्वतंत्र द्रविडस्थान अशा मागण्यांच्या हेतूच्या संघ राज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर या राज्यांतील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील, किंवा पूर्वेकडचे जे देश आहेत ते सुद्धा असे स्वतंत्र राज्य म्हणून देश म्हणून मागू लागले. परंतु हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला, या पक्षांमध्ये बदल झाले, प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. या प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा म्हणजेच या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली व आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या देशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना, तेलुगू देसम हे जे पक्ष आहेत हे ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो. या प्रदेशांमधील राजकीय पक्षांना फुटीरतावादी मागण्यांची सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील काही सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये आले, म्हणजे जे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या प्रवाहामध्ये हे भाग आले. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्ता आणि नंतर मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झालेला आहे. तसेच राजकीय राजकारणात त्यांचा एक परिणाम दिसून येत आहे. भारतातील अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, सर्व पक्षांची माहिती येथे घेणे शक्य नाही, म्हणून आपण भारतातील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रामधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत धावत्या स्वरूपामध्ये. महाराष्ट्रामधील शिवसेना महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1966 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि आजचं जे सरकार आहे हे शिवसेनेचं आहे, ते आपण बघत आहोत. ते आघाडीचं सरकार आहे. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे व परप्रांतीयांना विरोध करणे अशा प्रकारे या शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. व 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवरती आला व 2014च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला व आता चालू कालावधीमध्ये शिवसेनेचाच आपल्याला मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे माननीय उद्धव
आहे. पुढे बघूया शिरोमणी अकाली दल, हा पंजाब मधला आहे. पंजाब मधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. 1920 पासून त्यांनी स्थापना केलेली आहे. सुरुवातीला त्यांना स्वतंत्र खलिस्तान म्हणून वेगळं पाहिजे होतं, भारतापासून त्यांना वेगळं व्हायचं होतं, परंतु त्याच्यामध्ये धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य दिलं व पंजाबमध्ये अनेक वर्ष या सत्तेवरती हा पक्ष आहे. तिसरा पक्ष आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष, हा आता भारतामध्येच विलीन झाला. याच्या अगोदर त्यांना वेगळं असं स्वतंत्र होतं. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष 1932 साली त्याची स्थापना झाली व काश्मीरी जनतेच्या हित संबंधासाठी पाठपुरावा व स्वायत्ता जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं चिन्ह आहे नॅशनल कॉन्फरन्स. द्रविड मुन्नेत्र कळघम, त्याच्या अगोदर एक पक्ष राहिला आपला आसाम गण परिषद. तर या सरकारबरोबर ती वाटाघाटी 1985 मध्ये आसाम करार 1985 साली स्थापना झाली. निर्वसाहतीचे प्रसन्न सोडून आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे व गेली अनेक वर्ष आसाममध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून हा सहाय्यक होता व प्रफुल्ल कुमार महंत हे या आसामच्या संस्थेचे होते. पाचवा आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. हा जो पक्ष आहे 1920 मधल्या जस्टिस पार्टी म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षामध्ये झाले व 1944 मध्ये जस्टिस पक्ष पार्टी कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली व 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. यातूनही बाहेर पडलेला एक गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली व तमिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग होता. सर्व स्तरांमधील मतदारांचा पक्ष पाठिंबा सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना राबवल्या. तर भारतातील प्रत्येक राज्याने अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांनी त्या त्या प्रदेशाच्या राजकारणावर प्रभाव टाकला आहे व त्यात एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे 2 निवडणुकांच्या संदर्भात कामगिरी खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे, ती आपण अभ्यासू आणि हे प्रकरण आपण इथे संपवूया. तर शिवसेनेचे आहेत 2009 मध्ये 44, 2014 मध्ये 63, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आणि 2014 मध्ये 1, शेतकरी कामगार पक्षाचे 4, नंतर 3, भारिप बहुजन महासंघ 1, 2014 ला 1, भारतीय रिपब्लिकन पक्ष 0 म्हणजे निवडणुका दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना निवडणूक आता येता आलं नाही. समाजवादी पक्ष 4 नंतर 1, बहुजन विकास आघाडी 2 नंतर 3, अशा प्रकारे राष्ट्रीय पक्ष 1, ऑल इंडिया मजलिस ई मतेहबुल्ला मुस्लिम तर यांनी 0 होता 2014 मध्ये 2, जनसुराज्य शक्ती 2 नंतर 0, लोकसंग्राम 1 नंतर 0, स्वाभिमानी पक्ष 1 नंतर 0. तर याप्रमाणे या पक्षाने 2009 मध्ये अस्तित्व नव्हता. म्हणजे या पाठामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय प्रादेशिक पातळीवरती राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठामध्ये आपण राजकीय चळवळी व जीवन आवश्यक शेवटचं प्रकरण राज्यशास्त्राचं आहे व इतिहासाचं ते आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर आपला इतिहासाचं संपूर्ण पोर्शन संपणार आहे आणि त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागायचं आहे. आता आपलं पोर्शन जवळजवळ संपत आलेलं आहे, म्हणून तुम्ही पाठांतराला लागायचं आहे, अभ्यास करा. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. सर संपलं प्रकरण.